त्रिविक्रम योगिक क्रियास आणि हिलिंग अकॅडमी सादर करत आहे एक विशेष कुंडलिनी जादू। नमस्कार, मी आशा सोनवणे नाशिक येथून आहे। हा कोर्स केल्यानंतर आपले शरीर, मन, 7 चक्र आणि ऑरा पूर्णपणे शुद्ध होतात आणि आपण जे काही रेकी हिलिंग वगैरे करतो त्याच्यासाठी खरंच हे खूप फायदेशीर आहे आणि मी तर सगळ्यांना आवर्जून सांगेल, की जे पण ऑकल्ट सायन्समध्ये विश्वास ठेवतात किंवा त्यामध्ये करियर करू इच्छितात, जसं की रेकी हिलिंग झालं, आकाशिक झालं, NLP किंवा न्यूरोलॉजी झालं, ॲस्ट्रोलॉजी झालं, या सगळ्या गोष्टींमध्ये जर काही खरंच करियर करायचं असेल, तर ह्या कुंडलिनी जागरणचा कोर्स केल्यानंतर खूप एनर्जी वाढते. आपण युनिव्हर्सशी अलाईन होतो आणि जेव्हा आपण युनिव्हर्सशी अलाईन होतो, तेव्हा आपली आत्मिक एनर्जी वाढते आणि आपण दुसऱ्यांनाही त्या पद्धतीने चांगल्या योग्य पद्धतीने आपण हीलिंग करू शकतो. खरंच जे ऑकल्ट सायन्समध्ये करियर करू इच्छितात त्यांनी आवर्जून हा कोर्स करायलाच हवा आणि तो फक्त त्रिविक्रम योगिक क्रियाज आणि हीलिंग सेंटरमध्ये म्हणजे पवार गुरुजींकडेच करायचा. कारण की त्यांच्यासारखं योग्य गुरुजी तर मी लाईफमध्ये नाही बघितलं खरंच. खूप म्हणजे आणि माझे स्वतःचे तर खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले याने. पर्सनली प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. परत माझे जे पण काही बिझनेस रिलेटेड इश्यू होते ते पण सॉल्व्ह झाले. हेल्थ इश्यू सॉल्व्ह झाले. रिलेशनचे पण होतील, नक्की होतील. मला विश्वास आहे कारण की माझे गुरुजींनी तेवढी खात्री घेतलेली आहे की सगळे प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होतात. थँक सो मच गुरुजी. थँक विद्या सुधाकर गोरुले, मी नवी मुंबई खारघर येथे राहते। कुंडलिनी क्लासमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपलं एक आयुष्य जे आहे ते वेगळ्या वळणावरती जातं। म्हणजे आपण नक्की काय करायला हवं, आपलं श्वासाच्या गणितावर कसं नियंत्रण ठेवायचंय, गुरुकृपा कशी करायची आहे, परमेश्वराची भक्ती कसं करायचंय, म्हणजे आपली वैचारिक पातळी सुद्धा वाढते, आध्यात्मिक पातळी सुद्धा बदल होतो आणि आपण माणूस म्हणून कसं जगायला हवंय, जे समाजामध्ये आपण कसं म्हणजे कोणत्या पद्धतीने काम करायला हवंय ह्याची आपल्याला पूर्णपणे एक प्रकारचे म्हणजे म्हणतो ना मातीला जसा आकार द्यावा तसं ते एक प्रकारचं आपल्याला गुरुकडनं ते ज्ञान दिलं जातं आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे गुरु येणं फार गरजेचं असतं आणि ते आम्हाला पवार सरांकडून म्हणजे मिळाले, ते सर मिळाले म्हणून आम्ही स्वतःला भाग्यवान समजतोय। धन्यवाद सर।